subscribe to Anvay Classes and make sure to click the bell icon to never miss any update from Anvay Classes. सर्व विद्यार्थी मित्रांचे आजच्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. जसं तुम्ही बोर्डवर बघू शकता, आजपासून आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करतोय. आता मराठी व्याकरण म्हटलं की त्यामध्ये आपल्याला मराठीत बोलावं लागेल. पण आज ही जी व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर आहे ते ऐकणारे आपले इंग्लिश मीडियमचे पण मित्र आहेत आणि मराठी मीडियमचे पण आहेत. तर मग आपल्या सर्वांनाच ते सोपं जावं यासाठी मराठी बरोबरच मध्ये मध्ये इंग्लिशमध्ये पण आपण एक्सप्लेनेशन बघत चालूया, म्हणजे ते आपल्या सर्वांसाठी सोपं होईल. तर मग मराठी व्याकरणाला आपण सुरुवात करूया. मराठी व्याकरणाची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की व्याकरणाची सुरुवात कुठून करावी. कारण की कुठल्याही भाषेचं व्याकरण कुठून सुरू होतं तर अगदीच अक्षरापासून सुरू होतो किंवा वर्णमालेपासून चालू होतं. पण आता जर मी वर्णमाला तुम्हाला बोर्डवरती शिकवायला सुरुवात केली तर अगदीच इथे बसलेल्या काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर हे एकदमच लहान मुलांसारखं होतंय की तुम्ही आम्हाला क ख ग आई शिकवताय. पण कुठल्याही भाषेचा व्याकरण शिकत असताना वर्णमालेचं महत्व खूप आहे. मी अगदीच तेवढ्यापासून सुरुवात करत नाही, कारण की आज आपण ज्या विद्यार्थ्यांबरोबर बोलतोय किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपण संवाद साधतोय ते सर्व विद्यार्थी 8वी 9वी किंवा 10वी इयत्तेतील आहे. त्यामुळे आपण तुमच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून, तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून व्याकरणाचे जे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आपण अगदीच पायाभूत व्याकरणापासून सुरुवात करणार नाही. हो, हे नक्कीच आहे, शिकवत असताना मध्ये जिथे मला वाटेल तिथे मी थोडंफार वर्णमालेबद्दल पण माहिती देत जाईल. कारण की आपल्याला जोपर्यंत त्या गोष्टी पूर्णपणे संकल्पना समजत नाहीत तोपर्यंत व्याकरणामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. तर बेसिकली मराठी व्याकरण सुरू होतंय ते अक्षरांपासून. अक्षर आपल्याला माहिती आहेत, अ आई वगैरे वगैरे. हे जे अक्षर आहेत त्या अक्षरांपासून, वर्णमालेपासून मराठी व्याकरण सुरू होतं. अक्षरं जर एकत्र केली तर त्या जोडल्या जाणाऱ्या अक्षरांपासून शब्द तयार होतो आणि शब्दांना अर्थपूर्ण पद्धतीने एकत्रित केलं की त्यापासून वाक्य तयार होतं. सो बेसिकली इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं, सो अल्फाबेट इज बेसिक, देन वर्ड्स आर मेड बाय अल्फाबेट्स अँड सेंटेन्सेस आर मेड बाय वर्ड्स. सो हेच आहे, आपल्याला मराठी व्याकरण पण त्याच पद्धतीने जात आहे. जर तुम्हाला वर्णमाला माहिती असेल, वर्णमालेतील अक्षरांचा वापर करणं माहिती असेल, जोड शब्द जमत असतील तर आपल्याला त्यातून आपल्याला शब्द तयार करता येतात आणि शब्दांपासून वाक्य तयार करता येतात. तर मराठीमध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारला जातो असा टॉपिक, तो म्हणजे एखादं वाक्य तुमच्या समोर दिलं जातं आणि त्यातल्या कोणत्याही शब्दाला अंडरलाईन केलेलं असतं, अधोरेखित केलेलं असतं आणि कंसामध्ये देतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. शब्दाची जात ओळखणे. सो बेसिकली आपल्याला शब्दाची जात माहिती असली पाहिजे. मग शब्दाच्या जाती कोणत्या? तर तुम्हाला आतापर्यंत मागच्या इयत्तांमध्ये पण शाळेतल्या शिक्षकांनी किंवा मराठीच्या शिक्षकांनी शिकवत असताना हे शब्द उच्चारले असतील बघा कोणा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मग आता हे जे आहेत हे आहेत शब्दांच्या जाती. मग शब्दांच्या किती जाती असतात? तर शब्दांच्या मूळ 2 जाती असतात. पण त्या 2 जातींचे टोटल उपप्रकार जर आपण बघितले तर शब्दांच्या एकूण 8 जाती तयार होतात. देर आर 8 टाइप्स ऑफ फिगर ऑफ स्पीच. 8 टाइपचे तुमच्याकडे शब्दांच्या जाती आहेत. जर आपल्याला त्या प्रत्येक शब्दाची जात प्रॉपरली माहिती असेल तर परीक्षेत विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजासहजी देता येईल. तर त्यासाठी आज आपण काय करूया, शब्दांच्या जाती या व्याकरणाच्या टॉपिक पासून सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया मराठी व्याकरणाला शब्दांच्या जातीपासून. शब्दांच्या जाती समजून घेत आहोत तर अगोदर आपण शब्दांच्या मूळ जाती किती ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी सर्वच्या सर्व 8 एक साथ तुमच्या समोर लिहित नाही,
कारण होतं असं की बऱ्याच वेळेला मला किती अभ्यास करायचा आहे याचा आवाका एक साथ बघितला की थोडी भीती निर्माण होते. पण हे खूप सोपा टॉपिक आहे गाईज, अगदी सोपासा टॉपिक आहे. हा जर तुम्हाला प्रॉपरली कळाला तर बोर्डच्या परीक्षेमध्ये तुमचे 2 ते 3 मार्क सहजासहजी हाताला मिळणार. तर त्यामुळे हा टॉपिक थोडा केअरफुली बघायचा आहे. आणि माझी विनंती आहे की आमच्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी मात्र हा थोडा जास्तच जवळून बघायचा आहे. कारण की इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांच्या मराठीमध्ये व्याकरणातल्या चुका खूप जास्त असतात. त्यामुळे व्याकरणाचा टॉपिक हा परीक्षेला पूर्ण मार्क मिळवून देणारा टॉपिक असतो. त्याकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर जसं तुम्हाला इंग्लिश ग्रामर आहे त्यामध्ये जास्त मार्क्स मिळतात, तसंच आपल्याला मराठी व्याकरणाला सुद्धा सर्वच्या सर्वच मार्क्स मिळवता येतील. तर बघा, आपण सुरुवात करूया शब्दांच्या जातीपासून. शब्द कसा लिहिलाय ते बघा. शहामृगाचा लिहिलाय, ब ला द जोडलाय. हा ब आहे आणि त्याला आपण द जोडलाय आणि त्यावरती काना देऊन वरती अनुस्वार दिलाय. शब्दांच्या, च ला य आणि त्याला काना. शब्दांच्या जाती. तर आता शब्दांच्या जाती समजून घेत असताना त्याचे 2 प्रकार पडतात, जे की मी बोर्डवर लिहितोय. आणि अपेक्षा आहे तुम्ही जर हे असंच बोर्डवर जसं मी लिहितोय तसं वहीमध्ये उतरवलं तर तुमच्यासाठी फायद्याचं असतं. जातीचे 2 प्रकार पडतात. पहिली आहे विकारी शब्द आणि दुसरी शब्दाची जात आहे अविकारी शब्द. गमतीचा भाग म्हणून सांगतो, आपले इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांकडून नकळत चुका होतात, पण ऍक्च्युली चुका असतात त्या परीक्षेमध्ये, त्याचे मार्क जातीलच जातील. एका बहादराने मागच्या वर्षी एका परीक्षेमध्ये, आपण क्लासमध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये, या विकारीला भिकारी शब्द लिहून ठेवलेलं होतं. तर वास्तविक आपण शब्द काय लिहितोय, अक्षर काय लिहितोय ते समजून घेणं गरजेचं आहे. हा शब्द विकारी आहे आणि हा आहे अविकारी शब्द. तर तुम्हाला कोणी विचारलं शब्दाच्या जाती किती, तर तुम्ही सांगाल त्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे विकारी शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द. आता या अविकारी शब्दाचे 4 प्रकार आहेत आणि पुन्हा विकारी शब्दाचे 4 प्रकार आहेत आणि त्याच पद्धतीने अविकारी शब्दाचे सुद्धा पुन्हा 4 प्रकार पडतात. तर आपण काय करूया, अविकारी शब्दांची जात जी आहे किंवा ती फॅमिली आहे ती नंतर अभ्यास करूया. अगोदर विकारी शब्द तर बघूया कोणते असतात. तर त्यामध्ये जे 4 प्रकार पडतात ते मी बोर्डवर लिहित आहे, तुम्ही माझ्यासोबत लिहू शकता. तर यातला भिकारी शब्दामधली पहिली शब्दाची जात असते तिला आपण म्हणणार नाम. नाम असं. भिकारी शब्दाची पहिली जात आहे नाम. दुसरं आहे सर्वनाम. इथे सर्वनाम शब्द लिहित असताना मी स लिहिला, व वरती रफार दिलाय आणि नाम. नाम, सर्वनाम. तिसरी शब्दाची जात आहे त्याला आपण म्हणणार विशेषण. पहिली विलांटी वला विशेषण. त्यानंतर शेवटची जात आहे आपल्या विकारी शब्दामधली की ज्याला आपण म्हणतोय क्रियापद. अशा पद्धतीने विकारी शब्दाचे 4 प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. घाबरण्याचं कारण नाही, आपण हे व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया की नेमकी हे काय आहे. तर सगळ्यात अगोदर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. कुठल्याही भाषेचं व्याकरण म्हटलं ना तर त्याचा पायाभूत संकल्पना जवळपास सर्वच भाषांमध्ये सारख्या असतात. तर हा जो नाम प्रकार आहे हा इंग्लिशमध्ये पण आहे, हा नाम प्रकार तुम्हाला हिंदी भाषेमध्ये पण आहे. तर बेसिकली नाम काय आहे? नाम इज अ नाउन. इंग्लिश में आप लोग उसको नाउन बोलते हैं, हिंदी में आप लोग उसको संज्ञा बोलते हैं. नाम म्हणजे काय तर इंग्लिश मध्ये नाउन आणि हिंदी मध्ये संज्ञा.
मग आता ह्या नामचा अर्थ काय होतोय? नाम म्हणजे कोणत्याही स्थायू, जल, वायू, दृश्य व अदृश्य गोष्टींना माणसाने दिलेली नावं. डेफिनेशन थोडीशी लेंदी वाटते, पण कन्सेप्ट खूप सोपी आहे. ज्या ज्या गोष्टींना माणसाने नावं दिली ती सगळीच नाम आहे. माणसाने कोणाला नाव दिलंय? माणसाने आपल्या मुलांना नाव दिलंय. आपका खुद का नाम, तुमचं स्वतःचं नाव, हे सुद्धा नाम आहे. मी विकास आहे. विकास हे नाम आहे. हे कोणी ठरवलंय? तर माझ्या पॅरेंट्सने ठरवलंय की ज्या वेळेला मला अक्कल पण नव्हती. तर बेसिकली आपली स्वतःची नावं नाम आहेत. मग माणसाने अशा कोणत्या कोणत्या गोष्टीला नावं देऊन ठेवली आहे? तर माणसाने सर्वच गोष्टींना नावं देऊन ठेवली आहे. मी जर विचारलं की हा काय आहे, तर तुम्ही म्हणाल पेन आहे. मी विचारलं तर हा काय आहे, तुम्ही म्हणाल हा फळ आहे, बोर्ड आहे. मग हे कोणी ठरवलं की याला पेन म्हणायचं? माणसानेच ठरवलं. कुणीतरी पहिल्यांदा भाषा डेव्हलप करत असताना कधीतरी कोणीतरी याला पेन म्हटलं असेल, तिथून पुढे याला पेन म्हणण्याची प्रथा लागली. मग हे नाव कोणी ठरवलंय? तर माणसाने ठरवलंय. त्यामुळे याला आपण काय म्हणणार? पेन. आणि पेन काय आहे? तर नाम आहे. फळा हे सुद्धा नाम आहे. पंखा नाम आहे. टेबल नाम आहे. पट्टी नाम आहे. तर बेसिकली ही सर्वच गोष्ट माणसाने ठरवली. आपण जर थोडं बाहेर गेलो तर डोंगर हे सुद्धा नाम आहे. नदी हे सुद्धा नाम आहे. झाड हे सुद्धा नाम आहे. सूर्य नाम आहे. चंद्र नाम आहे. आकाश नाम आहे. रस्ता नाम आहे. तुमच्या शाळेचं नाव शाळा हे नाम आहे. तर मग आता या सगळ्या गोष्टी नाम मध्ये येतात. मग आता भाषा डेव्हलप होताना एक गमतीशीर प्रसंग जर सांगायचा झाला तर हे शब्द कोणी ठरवले असतील? आणि ते काय व्याकरणाचं? कोणतीही भाषा डेव्हलप होताना अगोदर व्याकरणाचं पुस्तक येत नाही. माणसं बोलायला लागतात आणि त्यातून व्याकरण तयार होत असतं, त्यातून भाषा तयार होत असते. कधी काळी ते आपले जे पूर्वज होते, आदी मानव, त्यांना शेपूट वगैरे होती, ती लोक ज्या वेळेला आपल्या एकमेकांशी संवाद साधत असतील त्यावेळेला कुठे भाषा कळत असेल? उगीच काहीतरी आवाज करायचे आणि त्या आवाजांना ते रिस्पॉन्स करायचे. पण कुणीतरी कधीतरी भांडण झाल्यानंतर हातात दगड उचलला आणि मारायला लागलं. कुणीतरी बोलला असेल अरे दगड मारू नको. तर आता तो जो आहे दगड मारू नको, मग कळालं याला दगड म्हणायचं का? हा, याला आपण दगड म्हणूया. सगळ्यांनी लगेच ठरवून टाकलं की हा दगड. मग बेसिकली या गोष्टींमधून नाम तयार झालं. या गोष्टींमधून वस्तूंना नावं यायला लागली आणि ती सर्वचे सर्व काय असतात? तर नाम असतात. दोज आर द नाउन्स. तो बेसिकली नामाचे पुन्हा 3 मुलं आहेत. नामाचे 3 प्रकार आहेत. नामाला पण 3 प्रकार आहेत, ते पण समजून घेऊया गाईज. तुम्ही सर्व लोक माझ्यासोबत लिहित आहात असं मी गृहीत धरतोय. इकडचा भाग बोर्डवरून कट तर नाही होते ना? दिसतोय बोर्डवरती दिसतोय तो आपल्याला. तर नामाचे 3 प्रकार कोणते? तर पहिला आहे सामान्य नाम. दुसरा आहे विशेष नाम. आणि तिसरा आहे भाववाचक नाम. हे नामाचे 3 प्रकार. मी थोड्या वेळापूर्वी बोललो परीक्षेला जर प्रश्न आला तर प्रश्नामध्ये तुम्हाला विचारतात की शब्दाची जात ओळखा. मग आता समजा तुमच्याकडे वाक्य असेल शाळा स्वच्छ ठेवा. वाक्य आहे शाळा स्वच्छ ठेवा आणि त्यातल्या शाळा या शब्दाला अंडरलाईन केला आहे. तर आता कोणी सांगेल हे नाम आहे, कारण की कोणीतरी ह्युमन बिंग्सने, माणसाने ठरवलेलं आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार? नाम म्हणणार. बर, पण आता जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला शाळा स्वच्छ ठेवा आणि तुम्ही शाळा शब्दाला उत्तर लिहित असताना सांगितलं की हे नाम आहे, तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, शब्दाच्या जातीमध्ये जर नाम ओळखता आला तर त्याच्या उपप्रकारासहित लिहावा लागतो. मला लिहिताना उत्तर असं लिहावं लागेल सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे.
मग आपण ह्या तिघांना समजून घेऊया ना. खूप सोपं असा टॉपिक आहे. जर सामान्य नाम आणि विशेष नाम या दोन्ही गोष्टी मी पॅरलल समजवतोय. सामान्य इन द सेन्स ऑर्डिनरी अँड विशेष मीन्स काय, पर्टिक्युलर, स्पेशियल. सो बेसिकली सामान्य नाम म्हणजे काय, तर याच्यामध्ये नामाचा उच्चार केल्यावर आपल्या समोर अनेक पर्याय उपलब्ध होतात, त्यावेळेला त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. म्हणजे काय, मी जर एखादा नाम बोललो तर त्याला मल्टिपल ऑप्शन्स क्रिएट होत आहेत. जस्ट लाईक शाळा. शाळा नाम आहे, पण शाळा बोलल्यानंतर शाळात खूप साऱ्या आहेत. नुसतंच तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये जर तुम्ही अभ्यास केला ओझरमध्ये, तर ओझरमध्येच कितीतरी शाळा आहे. ओझरमध्ये गोखले इंग्लिश मिडियम आहे, ओझरमध्ये माधवराव बोरस्ते आहे, ओझरमध्ये केंद्रीय विद्यालय आहे, ओझरमध्ये आदर्श विद्यालय आहे. सो बेसिकली शाळा शब्द बोलल्यानंतर नेमकी कोणत्या शाळेबद्दल बोललं जातंय ते कळत नाही. पर्टिक्युलर नाही पता होत आहे. ज्या शब्दाला उच्चारल्यानंतर मल्टिपल ऑप्शन क्रिएट होतात, ज्या नामाला उच्चारल्यानंतर मल्टिपल ऑप्शन, खूप सारे पर्याय उपलब्ध होतात, त्याला सामान्य नाम म्हणतात. मग असे सामान्य नाम कोणते कोणते असू शकतात, जसं की मी आता बोललो शाळा. दुसरं आहे गाव. गाव बोलल्यानंतर गाव किती आहेत, भरपूर सारे आहेत. त्याच्यानंतर आहे नदी. हो, नदीला पण भरपूर पर्याय आहे. गंगा, गोदावरी आणि तुमच्या गावातील स्वच्छ नदी म्हणजे बाणगंगा. तर या नद्यांचे पर्याय आहेत, म्हणजे अनेक नद्या, त्यांची नावं आहेत. म्हणून नदी हा शब्द जर मला कोणी बोललं तर मी म्हणेन सामान्य नाम आहे. त्याचबरोबर अजून जर काही पर्याय सांगायचे झाले तर देश. मी भारत देश बोलत नाही, मी काय बोललो, देश. मग आता प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असतो असं वाक्य आहे आणि देश शब्दाखाली अंडरलाईन आहे. मग आता देश हा शब्द पर्टिक्युलर एखाद्या देशाबद्दल नाही, कारण की अनेक देश आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की या पृथ्वीवरती, या भूतलावरती अनेक देश आहेत. भारत आहे, पाकिस्तान आहे, त्याच्यानंतर तुमचा अमेरिका आहे, चीन आहे, की ज्यांनी आपल्याला छानसा एक व्हायरस दिलाय. तर बेसिकली हे सर्व काय आहेत, हे सर्व काय आहेत, देश हा शब्द काय आहे, तर हा सामान्य नाम आहे. होपफुली तुम्हाला समजत असेल. सामान्य नाम म्हणजे काय, ज्या नामाचा आपण उच्चार केल्यानंतर एक आपल्याला मल्टिपल ऑप्शन क्रिएट होतात, त्याला आपण काय म्हणणार, सामान्य नाम. मी इथे काय करतो ना, उदाहरण लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. मग याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर आपण म्हणणार गाव, शहर, शाळा, नदी. तर या प्रकारचे सगळेचे सगळे काय आहेत, असे अजून असू शकतात. त्यांना आपण काय म्हणणार, सामान्य नाम असे म्हणणार. आता आपण पुढे जाऊया विशेष नामकडे. विशेष नाम म्हणजे काय, सामान्य नामच्या अपोजिट आहे. सामान्य नाम म्हणजे काय, जे शब्द बोलल्यानंतर त्याला अनेक ऑप्शन क्रिएट होतात. विशेष नाम म्हणजे जो शब्द बोलल्यानंतर किंवा ज्या नामाचा उच्चार केल्यावर एकच ऑप्शन क्रिएट होतो, ओनली वन ऑप्शन इज देअर. इट्स कॉल्ड ॲज विशेष नाम. विशेष नाम असं आपण म्हणतोय त्याला. मी जर बोललो की गोखले इंग्लिश मिडियम शाळा स्वच्छ ठेवा, आता यामध्ये गोखले इंग्लिश मिडियम वरती अंडरलाईन केलाय. आता गोखले इंग्लिश मिडियम काय आहे, तर ती शाळा आहे. पण मी कोणत्या शाळेबद्दल बोलतोय ते पर्टिक्युलर बोललो का रे आपण, हो बोललोय. म्हणजे जर समजा आपण एखाद्याचा शाळेबद्दल जर उच्चार केला तर ते शाळेचा नाव बोललेलो आहे, म्हणून ती शाळा जी आहे ना तो आपला विशेष नाम आहे. गोखले इंग्लिश मिडियम शाळा स्वच्छ ठेवा, तर यातल्या गोखले इंग्लिश मिडियम शाळा यावरती जर अंडरलाईन असेल तर मी त्याला म्हणेल विशेष नाम आहे. सुरेश खूप छान हसतो, सुरेश खूप छान हसतो, सुरेश शब्दावरती अंडरलाईन केलंय, विशेष आहे. कारण की मी पर्टिक्युलर एका स्टुडंट बद्दल बोलतोय. आता तुम्ही म्हणाल सर वर्गामध्ये तर सुरेश नावाची बरीचशी विद्यार्थी असू शकतात, एका नाव घेतल्यानंतर त्याला 4-5 सुरेश असू शकतात. पण मी बोलताना पर्टिक्युलर एका नावाबद्दल बोलतोय, सुरेश, आणि मला माहिती मी कुणाबद्दल बोलतोय, तर त्यामुळे त्याला आपण विशेष नाम असं म्हणणार. विशेष नाम समजतंय तुम्हाला. जसं गाव हे सामान्य नाम आहे, तसं ओझरगाव हे विशेष नाम आहे. जसं शहर हे सामान्य नाम आहे, तसं मी जर बोललो नाशिक शहर तर ते विशेष नाम आहे. कारण की नाशिक शहर एकच आहे, ओनली वन ऑप्शन इज देअर. शाळा
गोखले इंग्लिश मिडियम शाळा बोललो तर विशेष नाव आहे. नदी सामान्य नाम, पण बाणगंगा नदी विशेष नाम. विशेष नाम समजतंय सगळ्यांना? त्याची उदाहरण आपण इथे लिहून घेऊया. ओझरगाव, नाशिक शहर, गोखले शॉर्टकट मारला गाईस इंग्लिश मीडियम शाळा. नदी आपली गावातली स्वच्छ सुंदर नदी बाणगंगा नदी. हे झाले विशेष नाम. विशेष नाम कळलं तुम्हाला की ज्या नामाचा उच्चार केल्यानंतर पर्टिक्युलर एकच ऑप्शन क्रिएट होतो त्याला विशेष नाम म्हणतात. ज्या नामाचा उच्चार केल्यानंतर अनेक पर्याय उपलब्ध होतात, देअर आर मल्टिपल ऑप्शन्स ओव्हर देअर, सो त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. चला आपण काही प्रॅक्टिस करूया. काही वाक्य मी बोलतो, तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा की त्यातला सामान्य नाम कोणतं किंवा विशेष नाम. तर मी वाक्य बोलतोय, त्यातले शब्द सांगतो आणि आपण सगळे मिळून ओळखूया की तो कोणत्या प्रकारचा नाम असू शकेल. रस्त्यावर रहदारी असते, यातला रस्ता शब्द बोला सामान्य नाम की विशेष नाम. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तर्क लावलाही असेल, रस्ता म्हटल्यानंतर ते सामान्य नाम असते, कारण की कोणता रस्ता माहित नाही. रस्त्यावर रहदारी असते म्हटल्यानंतर रस्ते तर भारतात भरपूर आहे, आपल्या गावातच कितीतरी रस्ते किंवा शहरात भरपूर रस्ते, पर्टिक्युलर नेम आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, रस्ता शब्द आला तर त्याला आपण म्हणणार सामान्य नाम. अजून काही वाक्य बोलतो गाईस. सुरेशने आज शाळा बुडवली. आता बुडवली म्हणजे पाण्यात नाही बुडवली, तो शाळेत गेलाच नाही. सुरेशने शाळा बुडवली, तर यातला सुरेश शब्द आहे. बोला कोणता नाम असेल? सुरेश शब्द विशेष नाम आहे, कारण की पर्टिक्युलरली बोललं जातं. याच वाक्यात अजून एक नाम आहे. वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतोय. सुरेशने शाळा बुडवली. एकाच वाक्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक नाम असू शकतात. सुरेश हे एक नाम झालं. कोणत्या प्रकारचं झालं? विशेष नाम झालं. आता त्या वाक्यामध्ये सुरेशने शाळा बुडवली, यातलं दुसरं नाम कोणतं? शाळा. आपण बघितलंच ना उदाहरणामध्ये, तेव्हा इथे शाळा लिहिलं. मग शाळा कोणता? सामान्य नाम. का? कारण की सुरेशने शाळा बुडवली. आता तो कोणत्या शाळेत आहे आम्हाला कुठे माहित, तर त्याच्यामुळे आपल्याला शाळेला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण हा शाळा शब्द काय म्हणणार? सामान्य नाम म्हणणार. सो अशा प्रकारे सामान्य नाम आणि विशेष नाम आहे. होपफुली तुम्हाला समजलं असेल. चालता बोलता लगेचच पुढचा टॉपिक कंप्लीट करून टाकूया. भाववाचक नाम. माणसाच्या मूळ स्वभाव गुणांबद्दल माहिती देणाऱ्या शब्दांना भाव असे म्हणतात. भाव इन द सेन्स इमोशन्स. दोज वर्ड्स आर रिप्रेझेंटिंग इमोशन्स इज कॉल्ड ॲज भाववाचक नाम. कदम. भाववाचक नाम मध्ये आपण काय म्हणतोय? ती खूप आळशी आहे. ती खूप आळशी आहे. मग आता आळशी हा शब्द, आळशी हा शब्द काय झाला? भाव. अरे वो बेसिकली माणसाच्या स्वभावाबद्दल माहिती देतो ना, तो आळशी आहे किंवा ती आळशी आहे. मग आळशी शब्द काय झाला? भाववाचक नाम झाला. तशाच पद्धतीने अजून जर काही भाववाचक नाम बघायचे झाले तर भाववाचक नाम म्हणजे काय? आळशी हा शब्द माणसाने ठरवलाय ना की या असं वागलं की याला आळशी म्हणायचं. मी क्लासरूम मध्ये आलो आणि मी एकदम मस्त हसतोय, सर्वांशी गप्पा करतोय, तर आज तुम्ही काय म्हणाल? सर आज आनंदात आहे. मग आता आनंद म्हणजे काय? ज्या वेळेला एखादा व्यक्ती बत्तीशी दाखवतो आणि हाय करतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो तो आनंदी आहे. मग आता हे कोणी ठरवलं की अशी बत्तीशी दाखवल्यानंतर त्याला आनंद म्हणायचं? अरे माणसांनीच ठरवलं ना. मग हे सुद्धा इमोशन्स आहेत, हे सुद्धा नाम आहेत. मग आनंद, दुःख, विरह, प्रेम, त्यानंतर आळस असे शब्द जे असतात ते माणसाच्या इमोशन्स बद्दल माहिती देतात, म्हणून त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. म्हणून हे पण शब्द आपण उदाहरण म्हणून इथे लिहून ठेवूया. भाववाचक नामची उदाहरण मी इकडे लिहितोय.
भाववाचक नाम मध्ये आपण काय लिहिणार? आनंद, दुःख, प्रेम, राग, असे भरपूर आहेत यार, इमोशन खूप सारे आहेत. मध्ये सर्वचे सर्व काय असतात? भाववाचक नाम असतात. तर अशा प्रकारे आपण विकारी शब्दामधली त्याच्या फॅमिलीतला पहिला पार्ट कंप्लीट करतोय, की ज्याला आपण नाम म्हणतोय. होपफुली तुम्हाला समजत असेल. तसं तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या अडचणी काय आहेत, किंवा तुमच्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे, त्यांच्या अडचणी ते मला सेंड करू शकतात. तर आपण काय बघितलं? नामाचे 3 प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. विकारी शब्दाची पण डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, पण मी कन्फ्यूज करत नाही. एक एक करून आपण हळूहळू सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या विकारी शब्दांच्या दुसऱ्या जातीकडे जाऊया. त्याला आपण बघू शकता तुम्ही बोर्डवर, म्हणतोय सर्वनाम. सर्वनाम त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणतात प्रोनाउन. मग आता हे सर्वनाम काय आहे? सर्वनाम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? प्रोनाउनचं डेफिनेशन तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती आहे का? व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन? Instead of using noun again and again, the substitute word which we are using, it's called as pronoun. नामाचा पुन्हा पुन्हा उपयोग करण्याऐवजी नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणजे आज तक नाही पता चला डेफिनेशन इतनी कॉम्प्लिकेटेड क्यों होती है? व्याख्या खूप कॉम्प्लिकेटेड असतात. कन्सेप्ट तेवढी सोपी अशी असते, कन्सेप्ट तेवढी अवघड नसते जेवढी व्याख्या अवघड असते. तर सर्वनाम म्हणजे काय? हे नाम आहे ना, नाम आपल्याला माहिती आहेत ना, हे सर्व नाम आहे. या नामाचा वापर करत असताना याच्या ऐवजी, इसका सबस्टिट्यूट वर्ड, याच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आता समजा मला एखादा निबंध लिहायला आला, माझी आई, एसे रायटिंग आहे, कॉम्पिटिशन आहे, आपको बोलला आहे माझी आई या विषयावरती मराठीमध्ये एसे लिहा, निबंध लिहा. मग आता मी जेवढी वाक्य करेल त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा मला एक शब्द वापरावा लागेल, तो म्हणजे माझी आई. माझी आई, आपण एक एसे तयार करूया, 2-4 वाक्य तयार करू म्हणजे आपल्याला अजून चांगलं समजेल. माझी आई माझी खूप काळजी करते. माझी आई सकाळी माझ्यासाठी लवकर उठते. माझी आई मी शाळेत जात असताना मला डबा बनवून देते. मी शाळेतून आल्यावर माझी आई माझी विचारपूस करते. मी आजारी पडलो तर माझी आई मला मी नको म्हणत असताना सुद्धा दवाखान्यात घेऊन जाते. आणि मी नको म्हणत असताना सुद्धा माझी आई डॉक्टरला मला एक इंजेक्शन टोचायला लावते. सो बेसिकली माझी आई या विषयावरती मी निबंध तयार करतोय आणि खूप सारी वाक्य बोललो बघा. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का? यामध्ये पुन्हा पुन्हा मला एक शब्द बोलावा लागला, माझी आई, माझी आई, माझी आई. सो बेसिकली तो शब्द परत परत वापरला जातोय. आता मी पुन्हा एकदा एसे तयार करतो, त्यामध्ये थोडा बदल करतो. मी काय बदल केलाय तो ओळखण्याचा प्रयत्न करा. माझी आई माझी खूप काळजी करते. ती सकाळी माझ्यासाठी लवकर उठते. ती मला सकाळी डबा बनवून देते. मी शाळेतून आल्यावर ती माझी विचारपूस करते. मी आजारी पडलो तर ती मला दवाखान्यात घेऊन जाते. मी नाही म्हणत असताना सुद्धा मला डॉक्टरला इंजेक्शन टोचायला लावते. कळालं का? मी तेच बोललो जे थोड्या वेळापूर्वी बोललो. पण मग मी काय बदल केला तो कळाला काय? मी दुसऱ्यांदा जे बोललो, एसे मध्ये जे वाक्य बोललो, त्यामध्ये ना माझी आई शब्द एकदाच वापरला. तुम्ही व्हिडिओ मागे करून जर बघितलं तर तुम्हाला लगेच समजेल. माझी आई शब्द एकदाच वापरला, पण तरी सुद्धा मी एसे पूर्ण व्यवस्थित केला. मग माझी आई या शब्दाला मी सबस्टिट्यूट वर्ड कोणता वापरला? बघा बरं काय वापरलाय मी? ती हा शब्द वापरला. मग माझी आईचा सबस्टिट्यूट वर्ड ती असू शकतो, तर मग ती सर्वनाम आहे. कळतंय तुम्हाला? मग असे सर्वनाम कोणते कोणते असू शकतात? तो, ती, ते, ही, हे सर्व सर्वनाम आहे. तुम्ही, आम्ही, हे सर्व शब्द जे आहेत ते काय आहेत? तर सर्वनाम आहे. तुम्ही उदाहरण म्हणून लिहू शकता. मी ऑलरेडी बोर्डवरती खूपच खिचडी केली आहे, त्यामुळे मी जर उदाहरण लिहित बसलो तुम्हाला कन्सेप्टच समजणार नाही. त्यामुळे सर्वनामचे उदाहरण सर्वांनी लिहा. मी, ती, तो, ही, हे, आम्ही, तुम्ही यासारखे शब्द जे असतात, अजून बरेचसे असू शकतात, ते सर्व काय आहे? सर्वनाम.
hopefully you are understanding specifically about the English medium student. There are two types of the शब्दांच्या जाती, विकारी शब्द, अविकारी शब्द. And विकारी शब्दाचे पुन्हा 4 प्रकार आहेत. There are 4 types of विकारी शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तो उसमें से हमने फर्स्ट टॉपिक कंप्लीट किया which is नाम. There are 3 types of नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. If noun is giving multiple options, that time we are calling it सामान्य नाम. जर नामाला खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत त्याला सामान्य नाम म्हणतात. If noun is giving particular option or only one option which we call as विशेष नाम, नामाचा एकच पर्याय उपलब्ध असेल तर त्याला आपण काय म्हणणार, विशेष नाम म्हणणार. And भाववाचक नाम, words which are representing emotions or I can say human habits which we call as भाववाचक नाम. मग भाववाचक नामचे उदाहरण आनंद, दुःख, प्रेम, राग, विरह सगळे काही आहेत, ते सर्व काय आहेत, भाववाचक नाम आहे. एंड सेकंडली हम लोगों ने देखा सर्वनाम. सर्वनाम इज कॉल्ड एज प्रोनाउन इन इंग्लिश. इंस्टेड ऑफ यूजिंग नाउन अगेन एंड अगेन, द सबस्टिट्यूट वर्ड विच वी आर यूजिंग इज कॉल्ड एज प्रोनाउन. नामाचा पुन्हा पुन्हा वापर करण्याऐवजी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. तो, ती, ते, ही, हे, आम्ही, तुम्ही, तुमच्यासाठी काही पण. सो बेसिकली दोज आर द सर्वनाम. होपफुली तुम्हाला समजतंय. आपण बघितलंय नाम आणि सर्वनाम. पुढे जाऊया विशेषणकडे. तर विशेषण म्हणजे काय, राईट डाऊन द डेफिनेशन इन युअर नोटबुक. गाईज तुम्ही याच्या अगोदर पण मी याच्या डेफिनेशन व्याख्या सांगितलेल्या आहे. होपफुली तुम्ही वहीमध्ये मी जे बोलतोय तसंच्या तसं लिहिण्याचा प्रयत्न केलेला असेल. नसेल तर मागे जाऊन पुन्हा एकदा लिहून घ्या. विशेषणचा व्याख्या सांगतोय, नाम किंवा सर्वनाम याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. The word is giving extra information about the noun and pronoun which we call as विशेषण. म्हणजे काय, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतोय. जसं की ती खूप हुशार आहे. ती काय माहिती, सर्वनाम. ती कोण आपल्याला माहिती, तिच्याबद्दल जास्त माहिती काढू नका. सो ती हे सर्वनाम आहे. पण ती कशी आहे, ती कशी आहे, आता ती कोणती, ती दुसरी ती नाही, इथली ती बघा. ती कशी आहे, हुशार. तिच्याबद्दल काय माहिती आली या वाक्यामध्ये, हुशार आहे. मग ती हुशार आहे तर हा हुशार शब्द होतो ना विशेषण. का, कारण की तिच्याबद्दल माहिती आली. अमित खेळतो आहे. अमित काय आहे, बोला, नाम. आणि कोणत्या प्रकारचं नाम आहे, विशेष नाम. बर, अमित विशेष नाम आहे. अमित बद्दल काय माहिती आली रे, तो खेळतोय. मग खेळतो हा काय झाला, विशेषण. सो अशा पद्धतीने विशेषण काम करते. मोर छान नाचतो, किंवा ती सुंदर दिसते, किंवा तो छान गाणं गातो. हे बेसिकली काय झाले, विशेषण झाले. त्याच्याबद्दल, तिच्याबद्दल, मोराबद्दल, कशाही बद्दल विशेष माहिती सांगितली तर त्याला आपण विशेषण म्हणतो. प्रत्येक वेळेला विशेषण हे खूपच छानच असतं असं काही नाही. विशेष माहिती ही थोडी घाणेरडी पण असू शकते. ती खूप घाणेरडी दिसते. घाणेरडी हा शब्द काय आहे, विशेषण आहे. कुणाबद्दल माहिती सांगतोय, तिच्याबद्दल माहिती सांगतोय. प्रत्येक वेळेला चांगलंच बोललं पाहिजे असं थोडीसं. सो विशेषण प्रत्येकाला कळालं असेल. वाक्यामध्ये जर समजा अशा शब्दांच्या खाली अंडरलाईन आलं तर अशा वेळेला तुम्ही त्याला काय म्हणणार, तर विशेषण म्हणणार. याकडे लक्ष द्या. चला पुढचा प्रकार समजून घेऊया, क्रियापद. आपण बघतोय विकारी शब्दांचे 4 प्रकार, नाम, सर्वनाम, विशेषण आणि आता पुढचं आहे क्रियापद. कॅन यू सी दिस वर्ड क्रिया. क्रिया मीन्स सम काइंड ऑफ ऍक्शन, ज्याच्यामध्ये काहीतरी कृती लपलेली आहे, काहीतरी ऍक्शन आहे. त्या वर्ड्सला आपण क्रिया म्हणतो. चालणे, यस क्रिया. बोलणे, यस. रडणे, हसणे, रुसणे, क्रिया आहेत ना गाईस त्या. मग आता आपण
अशा या सगळ्या क्रिया असणारे शब्द जे असतात त्याला आपण क्रियापद म्हणतो. काही उदाहरणातून सांगतोय. तो वेगात पळतो. क्रियापद ओळखू शकता? पळतो. सागर हावऱ्या सारखा खातो. बोला रे क्रियापद. खातो. खातो काय? खातो क्रिया करतोय ना काहीतरी. सो बेसिकली दोज वर्ड्स आर क्रियापद. होपफुली समजलं असेल. उदाहरण लिहितो इथे. खाणे, चालणे, हसणे, रुसणे, बसणे यासारखे सगळे शब्द जे असतात ते काय असतात? तुमचे क्रियापद असतात. तर आता आपण प्रकार पूर्ण केलेत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. यावरती काही उदाहरणं मी घेतोच आहे. म्हणजे आता वाक्यांच्या स्वरूपात आपण ते काही वाक्य लिहूया आणि त्यातल्या शब्दांच्या जाती ओळखण्याचा प्रयत्न करूया. पण आत्ताशी आपण शब्दांच्या जातीमधली एक फॅमिली कंप्लीट केली. दुसरी बाकी आहे अविकारी शब्द. त्याचे पण 4 प्रकार असतात. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. पण सगळ्यात अगोदर आपण काय करूया? विकारी शब्दाचे 4 प्रकार व्यवस्थित करून घेऊ. म्हणजे मग पुढल्या याच्यात गेलं की याचं कन्फ्युजन तिथे क्रिएट होणार नाही. ओके. सो विकारी शब्दाचे पण डेफिनेशन लिहून घ्यायचं. कारण की विकारी अविकारी शब्दाचे डेफिनेशन गरजेचं आहे. अर्थात ते काय लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण लिहून ठेवा. वहीमध्ये असायला पाहिजे. विकारी शब्दाची डेफिनेशन लिहा. ज्या शब्दांना लिंग, वचन, प्रमाण असतात त्यांना विकारी शब्द म्हणतात. पुन्हा एकदा रिपीट करतोय. ज्या शब्दांना लिंग, वचन, प्रमाण असतात त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. लक्षात ठेवलं नाही ते झालं. महत्वाचं हे. ओके. तर आता मी काही उदाहरणं लिहितो बोर्डवरती आणि त्यातून आपण प्रॅक्टिस करूया आणि काही तुम्हाला होमवर्कसाठी पण देतो. ओके. लुक ॲट द बोर्ड, लुक ॲट द सेंटेन्सेस. मी काय करतो? यातले काही वर्ड अंडरलाईन करतो, काही वर्ड्स अधोरेखित करतो. जसे की नदी, गेले, तो. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आलाय की अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वाक्य दिलंय, वर्ड्स अंडरलाईन केले. काहीच आपण ओळखू शकतो का रे? आपण पूर्ण 8 जाती शिकलेलो नाहीयेत. आपण आतापर्यंत फक्त 4च जाती शिकलोय. पण मी मुद्दामहून त्या 4 जातींचे शब्द अंडरलाईन केले. चला आपण प्रयत्न करूया. पहिलं वाक्य आहे गंगा नदी पवित्र मानली जाते. शब्द आहे गंगा नदी. कोणती जात आहे? गंगा नदी पर्टिक्युलर आहे का? हो. तो कोणत्या प्रकारची जात आहे? विशेष बोला नाम. पर्टिकुलर रिवर के बारे में बोला है यार. गंगा नदी पर्टिक्युलर आहे ना, तिच्याबद्दल बोललं जात आहे. नदी असतं नुसतं अंडरलाईन तर मी कदाचित त्याला बोललो असतो सामान्य नाम. पण गंगा नदी बोललेत म्हणून मी त्याला काय म्हणेल? विशेष नाम. पुढचं वाक्य बघा. अणुताईंनी आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण नेले. नेले वर्डला अंडरलाईन केलाय. काय असू शकेल रे? नेले म्हणजे काहीतरी क्रिया केली ना. इट इज इंडिकेटिंग द ऍक्शन. मग याला आपण काय म्हणणार? क्रियापद. द वर्ड रिप्रेझेंटिंग ऍक्शन, सम काइंड ऑफ ऍक्शन विच वी कॉल्ड एज क्रियापद. पुढचं वाक्य आहे तो संकटांना सामोरे जातो. तो हा वर्ड अंडरलाईन केला. तो म्हणजे काय? सर्वनाम. कारण की सर्वनाम काय असतात? तो, ती, ते, ही, हे. आता याला आपण काय म्हणणार? उत्तर म्हणून सर्वनाम. असे सोपेसे टॉपिक आहेत गाईज. परीक्षेला आपल्याला 2-2, 3-3 मार्क मिळतील यार. यामध्ये 1-1 मार्काला तर नक्कीच असे प्रश्न विचारले जातात.
तर अशा पद्धतीने आपण शब्दांच्या जाती पूर्ण केल्या आहेत. आता पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी काही होमवर्क तुम्हाला देतोय. काही वाक्य मी बोर्डवर लिहितोय आणि त्यातले काही शब्द अंडरलाईन करतोय आणि त्याचा होमवर्क तुम्हाला सॉल्व्ह करून माझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बोर्डवरती तुम्ही बघू शकता मी होमवर्क लिहिलाय, काही वाक्य लिहिली आहेत आणि त्या वाक्यांमध्ये तुम्ही शब्द अंडरलाईन केलेले बघू शकता. तर तुम्हाला फक्त वाक्य वाचून दाखवतोय. अधोरेखित शब्दांची जात तुम्हाला ओळखायची. पहिलं वाक्य आहे भारत माझा देश आहे. अंडरलाईन वर्ड आहे भारत. दुसरं वाक्य आहे त्याच्यामुळे मन निराश होते. होते शब्द अंडरलाईन केला. तिसरं आहे मिनल अभ्यास करते पण सांगितल्यावरच. आता यातला मिनल शब्द अंडरलाईन केलाय. चौथा वर्ड आहे आळस कमी केला तर फायदा होईल. आळस शब्द अंडरलाईन आहे. पाचवं वाक्य आहे ती अभिमानी आहे. अभिमानी हा शब्द अंडरलाईन केलाय. सहावा आहे तो झोका उंच जातो. तो हा शब्द इथे अंडरलाईन केलाय. फक्त शब्दांची जात ओळखताना घाई करू नका. प्रॉपरली ओळखा. सर्व वाक्य वहीमध्ये लिहा. तुमचं उत्तर तयार करा आणि सर्व उत्तरे मला व्हॉट्सअपवरती पाठवा. मग चेक करूया कोणाची किती वाक्यांची उत्तरं बरोबर येतात. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. आजसाठी आपण एवढंच बघूया. अजून आपल्याला बरंचसं बाकी आहे. म्हणजे शब्दांच्या जाती हा टॉपिक कंप्लीट करायचा असेल तर अविकारी शब्द आपल्याला पूर्ण करणं बाकी आहे. अविकारी शब्दांमध्ये सुद्धा 4 प्रकार असतात. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, बरेचसं आहे. त्या 4 टॉपिक्समध्ये आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये जायचं आहे. तर अगोदर हा तर टॉपिक व्यवस्थित करू की जेणेकरून आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये अडचण येणार नाही. So thank you for watching. Hope you enjoyed this session. Like and subscribe the video.